आज आपण जातोय पुण्यामधल्या चतुश्रुंगी देवी मंदिरात। अगदी निसर्ग सौंदर्याने नटलेला हा परिसर आहे आणि पेशवेकालीन हे मंदिर आहे। अनेक वर्षांची परंपरा असलेलं चतुश्रुंगी मंदिर नेमकं कसं आहे आणि या देवीचा इतिहास नेमका काय आहे हे या व्हिडिओतनं आपण जाणून घेणार आहोत। या मंदिरामध्ये आज मी जातीये अभिनेत्री अक्षया देवधर बरोबर। अक्षया दर्शन घेऊन झालंय देवीचं। खरं तर बऱ्याच गप्पा मारायच्या आहेत, पण त्याआधी पहिल्यांदा आपण दोघीही या मंदिरामध्ये आलोय आणि या मंदिराला फार सुंदर इतिहास आहे, तो आपल्याला जाणून घ्यायचा आहे, आज आपल्या प्रेक्षकांना सांगायचा आहे। तर चतुश्रुंगी मंदिराचे अध्यक्ष नंदकुमार अनगळ सर आपल्याबरोबर आहेत आणि या मंदिराबद्दलच्या बऱ्याच गोष्टी असते सांगणार आहेत। तर अक्षया तूही पहिल्यांदा आलीस? पहिल्यांदा। खरं तर मी आले होते एक 3 वर्षापूर्वी इथे, पण खालीच शूट करून गेले होते, इथपर्यंत आले नाही आणि नंतर आता कळलं की 100 पायऱ्या वगैरे चढून वर जावं लागतं। तर सर काय सांगाल या मंदिराबद्दल? खरं तर खूप प्रसन्न वाटलं इथे येऊन, काय इतिहास सांगाल आम्हाला? सर्वात प्रथम आपण एक गोष्ट समजून घेऊ की जी तुम्ही आत्ता मागे देवीची मूर्ती बघताय किंवा अक्षयांनी ज्याचं दर्शन घेतलं ही स्वयंभू आहे। स्वयंभू म्हणजे ही मूर्ती कोणीही बनवलेली नाही, ही स्वतः जमिनीमधून उत्पन्न झाली। आणि त्याच्या संदर्भातली रंजक माहिती आपल्याकडे जी आहे ती अशी आहे की पेशवेकालीन म्हणजे साधारणपणे 250-300 वर्षापूर्वी पेशव्यांचे एक सावकार होते। ते खूप श्रीमंत होते आणि पेशव्यांना जेव्हा गरज पडेल तेव्हा ते त्यांच्या मोहिमांना कर्ज पण द्यायचे। त्यांची स्वतःची टांगसाळ होती, टांगसाळ म्हणजे नाणी पाडण्याचा कारखाना होता। तर त्यांचं नाव दुर्लभ शेठ पितांबरदास महाजन। ते त्या काळी 250 ते 300 किलोमीटरचा प्रवास करून पुण्याहून वणीला सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला तिची सेवा करायला जायचे। तुम्ही विचार करा ते कसे जात असतील, घोडागाडी असेल, बैलगाडी असेल किंवा चालत, पण ती सेवा अव्याहतपणे न थकता ते करत होते। पण कालांतराने वृद्धापकाळामुळे त्यांना ते शक्य होईना, देवीची आता सेवा माझ्या हातून कशी होणार, त्यांना खूप दुःख झालं। पण त्यांचं दुःख देवीने जाणलं आणि ती एका भक्ताच्या हाकेला चतुश्रुंगी देवी इथे पुण्यात प्रकट झाली। तर सप्तशृंगिनी देवीने त्यांना असं सांगितलं की स्वप्नात दृष्टांत दिला की जर तू माझ्या दारी येत नाहीस तर मी तुझ्या दारी येते। पुण्यातील वायव्य दिशेच्या डोंगरावर सांकेतिक जागी त्यांना सांगितलं तिथे उत्खनन कर, तिथे तुला माझी तांदळा स्वरूप मूर्ती सापडेल, तीच मी, तिचीच तू सेवा कर। तांदळा म्हणजे आत्ता आपण बघतोय तो देवीचा मुखवटा। तर अशा पद्धतीने ही देवी या इथे एका भक्तासाठी प्रकट झाली। किती छान। अक्षया तू पुण्याचीच आहेस आणि जसं तू मगाशी म्हणालीस की आई येते तुझी दरवर्षी, सो आई सुद्धा सांगत असेल ना की इथे येऊन किती छान वाटतं तिला? अर्थात पुण्यातली जी काही जुनी मंदिरं आहेत त्यापैकी एक चतुश्रुंगी मंदिर आहे। पाताळेश्वर असेल, हे असेल, ओंकारेश्वर असेल, तर ही सगळी मंदिरं आतूनच त्याला एक वेगळीच पॉझिटिव्हिटी आहे आणि जी आपण आज इकडे अनुभवतो। ही देवी आपल्या इथं चैत्र पौर्णिमा 1765 साली प्रकट झाली।
म्हणजे जवळजवळ 250-258 वर्षापूर्वी देवी या इथे प्रकट झाली. अक्षया, देवीचं दर्शन झालंय, सुंदर ओटी भरून झालीये. काय फिलिंग आहे? किती भारी, किती पॉझिटिव्ह वाटतंय? खूप कमाल वाटतंय, कारण आता सगळ्यांनाच माहिती आहे नवरात्र सुरू होईल आणि नवरात्राच्या जस्ट आधी अशी संधी मिळणं हे खूपच भाग्याचं लक्षण आहे असं मला वाटतं. आणि नवरात्राच्या निमित्तानं पुन्हा 9 दिवस देवीची उपासना केली जाणारच आहे, तर त्याची सुरुवात कुठेतरी आत्ताच झाली आहे असं एक फिलिंग आलं. सो अक्षया, 5 वर्ष तू कोल्हापुरात राहिलीस आणि कोल्हापूरची अंबाबाई म्हणजे कुठून कुठून लोक तिला भेटायला येत असतात आणि त्यामुळे का होईना तिथे भेटीगाठी झाल्या, तुझ्या एक वेगळं नातं निर्माण झालं त्या अंबाबाईशी. अगदी बरोबर आहे. मला असं वाटतं की देवीशी खरं नातं कोल्हापूरलाच निर्माण झालं, कारण त्याआधी पुण्यात मी कधीच देवीला कुठल्या गेल्याचं मला आठवत नाही आहे, कारण पुण्यामध्ये गणपतीला जाणं हे थोडंसं रिच्युअल असल्यासारखं मी फॉलो करायचो. परंतु कोल्हापुरात गेल्यापासून देवीशी खरंच खूप एक वेगळं नातं निर्माण झालं आणि आजपर्यंत मी देवीला सांगितलेली प्रत्येक इच्छा देवीने माझी पूर्ण केली आहे. सो त्यामुळे सुद्धा देवीची उपासना होत असते, काही ना काही कारणांनी कुठल्या तरी माध्यमातनं चालूच असते. तसंच आज कुठेतरी सुरुवात झाली असं मला वाटलं. पण जेव्हा तू इथे आलीस, पहिल्यांदाच तू या मंदिरात आलीस, आई इथे नेहमी येत असते. सो आपण जेव्हा कुठेतरी पहिल्यांदा जातो ना, तेव्हा ती जी काही वाईब आपल्याला जाणवते ती वेगळीच असते. इकडे आल्यानंतर आज काय अनुभव होता तुझा? अर्थात खूप स्पिरिच्युअल आपल्याला वाटतंच, कुठल्याही देवळात गेल्यावर वाटतं, तसंच इकडे आल्यावर सुद्धा वाटलं. फक्त इकडचं हे सगळं जे भिंती आहेत, हे जे सगळं आर्किटेक्चर आहे ना, हे सगळं खूप प्राचीन आहे आणि ते आपल्याला इथे आल्यापासूनच असा एक जुना फील त्याला यायला लागतो. त्यामुळे खूप छान वाटलं आणि सप्तशृंगी देवीची पुन्हा एकदा मला आठवण आली या देवीची मूर्ती बघून. जसं की त्या आत्ता यांच्या टीमनी आपल्याला सांगितलं की तिचंच रूप आहे हे, आणि ते अर्थात बघताना जाणवतंच की अक्षरशः रूप आहे हे कळतं तिच्याकडे बघून. पण अशा ही स्त्री शक्ती आहे आणि एखादी गोष्ट करायची स्फूर्ती आपल्याला नेहमी हिच्याकडनं मिळत असते. आणि म्हणजे आपण सुद्धा अनेकदा असं होतं की एखादं काम करण्यासाठी विल पॉवर खूप गरजेची असते, ती पॉझिटिव्हिटी खूप गरजेची असते. सो अशा वेळी ही देवी म्हणा किंवा आपल्या तुझ्यातली विल पॉवर तुला किती मोटिवेट किंवा पॉझिटिव्ह करत असते? मला वाटतं आयुष्यातली प्रत्येक नवीन गोष्ट करण्यासाठी आपल्याला शक्तीची गरज असते आणि त्या पुशची गरज असते. आणि स्पिरिच्युअलिटी किंवा कुठल्याही गोष्टीची उपासना करणं, साधना करणं, ह्यातनं ते बळ कुठेतरी आपल्याला मिळतं असं मला वाटतं. आणि देवी हे शक्तीचं रूप आहे, त्यामुळे आपल्याला ती शक्ती ऑफकोर्स तिच्याकडनं जास्तच कायम मिळत असते. आणि म्हणून मला असं वाटतं की नवरात्रीचे 9 दिवस कुठेतरी आपण आपल्यातलं बळ वाढवण्यासाठी हे नवरात्रींचा उपास करणं असेल, तिची साधना करणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. तसंच मानसिक आणि शारीरिक दोन्ही गोष्टींमध्ये आपण थोडंसं स्वतःला डेव्हलप करण्यासाठी आपलं आधीचं सगळं मागे टाकून नवीन सुरू करण्यासाठी ही 9 रात्र आपण घालवावी असं मला वाटतं. त्यामुळे बळ कुठेतरी मिळवण्यासाठी ही उपासना सगळ्यांनी करावी आणि नवरात्रीत पॉझिटिव्हिटी सगळ्यात जास्त असते. पण अक्षय, आपण इतकं काम करत असतो किंवा अनेकांना भेटत असतो किंवा पण खूपदा असं होतं की विल पॉवर कुठेतरी कमी पडते किंवा आपल्याला पॉझिटिव्ह वाटत नाही. आपण कधी असं म्हणतो की आज मला छान नाही वाटत आहे यार, म्हणजे आतमधनं एक पॉझिटिव्ह नाही वाटत आहे. तेव्हा ते स्वतःला यू कॅन डू इट म्हणायची जी गोष्ट असते ती सुद्धा एक इनर पॉवर, एक विल पॉवर असते. अशा वेळी तू कसं स्वतःला मोटिवेट करत असतेस? काय सांगते स्वतःला की अक्षय तू हे करू शकतेस? हे जरा अवघडच असतं सगळ्यांसाठीच, कारण स्वतः मोटिवेशन मिळवणं ह्याच्यात खूप वेळ जातो, हे मी खूप अनुभवलं आहे. परंतु तो एक मोमेंट असतो ज्या वेळेला तुम्हाला जागं व्हायला होतं आणि तो मोमेंट आय थिंक आपल्याला कोणीतरी देत असतं. कोण देतं मला माहिती नाही, पण ती एक मोमेंट येण्यासाठी आपल्याला थोडंसं काहीतरी सहन करायला लागतं आणि मग तो पुश मिळतो. पण त्यासाठी मला असं वाटतंय स्वतःच्या विचारांवर खूप काम करावं लागतं. तर मला असं वाटतं मी जास्तीत जास्त पॉझिटिव्ह स्वतःच राहण्याचा प्रयत्न करते आणि मानसिक आरोग्य जपण्याचा प्रयत्न सगळ्यांनीच केला पाहिजे तसं मीही करते. त्यामुळे मला असं वाटतं मनाचं आरोग्य सांभाळणं हे सगळ्यात जास्त आपल्याला फायदेशीर आहे जर का तुम्हाला बळ मिळवायचं असेल. आणि तशा प्रकारे तू स्वतःला सेल्फ मोटिवेशन Yes, असतं ते. correct. पण देवीला पण आपण आई म्हणतो, पण आपल्या आयुष्यातली पहिली देवी म्हणजे आपली आई, जी आपल्याला जन्म देते. तुझ्याकडे आई आहे, सासूबाई आहेत,
या दोघींकडनं शिकणारी एक गोष्ट म्हणा किंवा त्या दोघींबरोबरचं एक नातं या नवरात्रीच्या निमित्ताने कसं सांगशील अक्षय? आमच्या घरी नवरात्र नसतं माझ्या माहेरी, परंतु सासरी माझ्या नवरात्र असतं. आमच्याकडे देवी बसते, घट त्यामुळे बसतात. घट बसतात. तर आत्ता हे माझं पहिलं वर्ष आहे नवरात्र असण्याचं आणि बघण्याचं. त्यामुळे अर्थात मी खूप एक्साइटेड आहे, कारण मी कधीच नवरात्र कुणाच्या घरी बसलेलं बघितलं नाहीये किंवा जवळून अनुभवलं पण नाहीये. तर मला एक वेगळी आत्ता स्फूर्ती आहे की घरात आपल्या नवरात्र असणार आहे आणि आपल्याला गणपती बसताना जे फिलिंग असतं ना, तसं मला आत्ता ऑलरेडी झालंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आई आणि सासूबाई दोघीही खूप सेम आहेत असं मला वाटतं सगळ्याच बाबतीत. त्यामुळे दोघींकडनंही शिकण्यासारखी गोष्ट अशी आहे ना की दोघी खूप खमक्या आहेत आणि खूप सगळ्या गोष्टींवर त्या मात करू शकतात असं त्यांच्याकडे बघूनच मला जाणवतं. त्यामुळे ती एक पॉवर त्यांच्याकडनं कायम घ्यावीशी वाटते की सतत उभं राहणं, कुणासाठी असो, कशासाठी असो, कामासाठी असो, मानसिकदृष्ट्या असो, शारीरिक मानसिक दोन्ही दृष्ट्या त्या उभ्या असतात. आणि ही गोष्ट माझ्यासाठी खूप मोटिवेटिंग आहे, कारण आपल्याला आत्ता या वयामध्ये कधीतरी असं वाटतं की आपण डगमगतोय का किंवा आपल्याला लो वाटतंय का, कुठेतरी आपल्याला डिप्रेसिव्ह झाल्यासारखं फिलिंग येतं. परंतु आई आणि सासूबाई मला असं वाटतं की त्या कमाल आहेत आणि त्या ज्या पद्धतीनं सगळ्या सिच्युएशन्सना हँडल करतात ती गोष्ट खूप घेण्यासारखी आहे. पण या देवीची ना वेगवेगळी रूपं आहेत. ती सौम्य असते, ती कठोर असते, ती अनेकदा आपल्याला अनेक गोष्टी शिकवणारी असते. अक्षय, तुला काय वाटतं की देवीचे हे जे गुण आहेत यातला एखादा गुण जो तुझ्यामध्ये कमी आहे किंवा तो नाहीच आहे पण तुला तो तिच्याकडनं आत्मसात करायचा आहे, तर तो कोणता सांगशील? मला असं वाटतं की थोडंसं कठोर असणंच कमी आहे. म्हणजे चांगल्या दृष्टीने कठोर, की जी गोष्ट नाही करायची ती नाहीच केली पाहिजे किंवा त्याचा नाश करण्यासाठी आपण काय करू शकतो हे देवीकडनं शिकण्यासारखं आहे. आणि मला वाटतं ते माझ्यात कमी आहे, ते मी करावं. ओके, ते शिकायचंय. पण आज काय हिला सांगितलं, कशासाठी थँक्यू म्हणालीस आणि काय मनातली सुप्त इच्छा मागितलीस का? लवकरात लवकर नवीन काम सुरू करतेय, तर अच्छा. ते काम हे नवीन आहे. हा, हे नवीन कळलं. पण ते काम थोडं पुढे पुढे जात आहे, ते लवकर आधी यावं असं मी आज मागितलंय देवीकडे. तर ते लवकरात लवकर समोर येईल प्रेक्षकांच्या आणि पुन्हा एकदा मी दिसू लागेन कुठल्या ना कुठल्या माध्यमातनं. सो तेच मागितलं देवीकडे, बाकी काहीच नाही, बाकी सगळं दिलंय. क्या बात, खूप मस्त. आणि ते काय आहे हे काही लवकर दिवसांनी सांगेन. जाणून घ्यायला आवडेल. पण आपण जेव्हा आता वरती येत होतो, अजूनही अक्षया, म्हणजे मालिका संपून 3 वर्ष झाली तरी अजूनही पाठकबाई या नावाने आवाज देतात. इतकी सशक्त स्त्री, इतकी सशक्त ती भूमिका होती. सो तिला सुद्धा एक तू मनात नेहमी थँक्यू म्हणत असशील ना पाठकबाई या व्यक्तिरेखेला? ऑफकोर्स. आणि खरंच अंजलीबाई पाठकबाई यांच्याकडनं शिकण्यासारखं खूप होतं, कारण सगळ्याच दृष्टीनं इतकी बरोबर व्यक्ती कशी काय असू शकते. त्यामुळे प्रत्येकच गोष्टीत मला आठवतं की त्यावेळेला अंजलीच तिथं काय केलं असतं, किंवा खूप चांगलं असणं किंवा वाईटाशी खूप वाईट असणं, या गोष्टी सुद्धा जमाव्या लागतात. त्या पात्रांना किती छान जमतात. म्हणजे अर्थात लेखकांनी लिहिलेलं पात्र खूप फेमस होतं, त्याच्या याच गोष्टी असतात की त्या सगळ्या दृष्टीने बरोबर असतात. तर असा कधीच माणूस सापडू शकत नाही असं मला वाटतं. पण त्या पात्राकडनं तेच मोटिवेशन आहे की असं कधीतरी आपण होऊन बघूया किंवा ते होण्याचा प्रयत्न करूया. क्या बात, खूप मस्त. पण मजा आली तुझ्याशी गप्पा मारून आणि पुण्यामध्ये येऊन या मंदिरात येता आलं, दर्शन घेता आलं आणि इतक्या छान गोष्टी कळल्या. थँक्यू सो मच. नवीन कामासाठी ऑल द बेस्ट तुला. लवकरच ये आमच्या समोर आणि नवरात्रोत्सवाच्या खूप शुभेच्छा अक्षया. थँक्यू सो मच. बरं, जोशीबाई, नवरात्रोत्सवाच्या खूप शुभेच्छा. थँक्यू. येस, थँक्यू.